रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। लळिंग किल्ल्यावरून पडल्याने गोपाळनगरातील महिला ठार। गोधन लुटणाऱ्या टोळ्या कधी होणार गजाळ, दिवसाढवळ्या वाढले चोरीचे प्रमाण। राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट भावसर यांच्या कार्यालयाची तोडफोड। मशीनमध्ये अडकवून बालकामगारांचा मृत्यू, साखर कारखान्यातील घटना। युवा मंच वालटूर फाटा यांच्या वतीने टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। जळगाव जिल्ह्यातील पहूर व शेंदुर्णी येथे सरकारी कापूस खरेदी विक्रीला सुरुवात। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरापासून जवळच असलेल्या लळिंग गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गाला लागून लळिंग किल्ला आहे। शिवकालीन असलेल्या या किल्ल्यावर अनेक जण फेरफटका मारण्यासाठी, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येत असतात। धुळ्यातील गोपाळ नगरातील रहिवासी आणि धुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रफुल्ल जगन्नाथ चव्हाण हे सकाळी 7 वाजेच्या सुमारास पत्नी ललिता चव्हाण आणि मुलगा यश यांच्यासोबत लळिंग किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते। किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर मागील बाजूला दरी असलेल्या ठिकाणी कठड्याजवळ उभे असताना अचानक ललिता चव्हाण यांचा तोल गेला। पाय घसरून त्या पडल्या। त्या थेट खोल दरीत कोसळल्याने जंगलातील दगडावर आपटून त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि अंगाला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला। अचानक डोळ्यासमोर ललिताबाई खाली कोसळल्याने त्यांचे पती आणि मुलगा जोरात ओरडले। त्यांनी हारडाओरड केल्याने किल्ल्यावर असलेले इतर पर्यटक धावून आले। लळिंग गावातील नागरिकही मदतीसाठी धावून आले। घटनेची माहिती प्रफुल्ल चव्हाण यांनी घरच्यांना दिली। मोहाडी पोलीस ठाण्यात कळवण्यात आले। तसेच लळिंग टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेवरील कर्मचारी आणि लळिंग गावातील गावकऱ्यांच्या मदतीने चव्हाण कुटुंबियांनी लळिंग किल्ल्याच्या मागील बाजूला असलेल्या दरीत जाऊन शोध घेतला। दाट झाडीत आणि कुरणात ललिता चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या। रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले। तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले। त्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला। दरम्यान मृत ललिता चव्हाण यांचे दीर चेतन जगन्नाथ चव्हाण राहणार गोपाळनगर यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून घटनेची नोंद करण्यात आली। पोलीस अधिक तपास करीत आहे। ललिता चव्हाण यांच्या मृत्यूमुळे लळिंग किल्ल्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। किल्ल्याच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत पायऱ्या, कठडे तयार केले गेले आहेत। मात्र किल्ल्यावर वरच्या माथ्यावर मागील बाजूला पुरेसे सुरक्षा कठडे नाहीत। खोल दरीकडील भाग अत्यंत धोकादायक असून तेथे पर्यटक सहज पोहोचतात। त्यामुळे अशी दुर्घटना घडते। त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे।
काल दुपारी 2:30च्या सुमारास देवपुरातील प्रभाग नगरातही असाच गाय चोरीचा प्रयत्न झाला। मात्र तेथील एका सुज्ञ तरुणाने ह्या घटनेचे थेट मोबाईल चित्रण केल्याने तसेच प्रयत्न करूनही गाय वाहनात कोंबता न आल्याने चोरट्यांना गाय सोडून पळ काढावा लागला। मात्र ही घटना किरकोळ म्हणून सोडून न देता पोलिसात तक्रार केली। याचा परिणाम म्हणून आज पोलिसांनी एक गाय सापडली असून तिचा मालक शोधण्याची विनंती पोलीस तक्रार करणाऱ्या इसमाला दिली। विटाभट्टी परिसरात राहणाऱ्या काशीनाथ लोणारी यांची गाय प्रभात नगरातील विठ्ठल मंदिराजवळील मोकळ्या जागेवर चरत असताना दुपारी 2:30च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची MH01/BT 6212 इंडिका कार त्या ठिकाणी आली। त्यातून उतरलेल्या तिघांनी ही गाय चालकाच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आत कोंबण्याचा प्रयत्न केला। गाय त्यांनी वाहनात कोंबलीही, मात्र गायची लांबी जास्त असल्याने तिचे मागचे पाय बाहेरच राहत होते। त्यामुळे दरवाजा लागत नव्हता व दरवाजा लागल्याशिवाय वाहन पुढे नेणे शक्य नव्हते। हे सर्व करीत असताना तेथेच उपस्थित असलेल्या एका तरुणाने त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण सुरू केले। परिणामी चोरट्यांनी गाय सोडून पळ काढला। तथापि ही घटना गांभीर्याने घेत गाय मालक काशीनाथ लोणारी यांनी देवपूर पोलिसात फिर्याद देऊन 3 संशयितांची तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे। तर आज सकाळी पोलिसांनीच एक गाय सापडली असून तिचा मालक शोधण्याची विनंती काशीनाथ लोणारी यांना केली होती। गेल्या काही दिवसात या भागातून मोठ्या प्रमाणात गुरे चोरी झाली असून पोलिसांना सापडलेला गायीचा मालक याच भागातला असावा असा पोलिसांचा व्यास आहे। आमची गाय तर काय घराजवळच बांधलेली होती। ती जवळजवळ म्हणजे आता जनाच्या तोलावरच होती। कारण थंडी जास्त असल्यामुळे आम्ही घरात झोपलो आणि पहाटे 3 वाजता त्यांनी बरोबर डाव भरला आणि जो गाय दुसरी गायला दूध काढायला उठला तो बघितली आहे गाय ते नाही आहे इथं। मग बघितलं आवत्याकडे ते आवते कापलेलं होतं चाकूनी। जवळजवळ आई दुसरी तिसरी घटना आहे आणि त्यापासून 1 किलोमीटरवरती ती बैलजोडी गेली पण गाय पण गेली आणि ते गेल्यावरती कोणी चौकशी केली नाही। त्याच्यामुळे हे पण आम्हाला त्यांचाच डाव आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ भावसार यांचे राम मंदिर जवळील कार्यालय तथा राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास एका अज्ञात माथे फिरून शिवीगाळ करीत कार्यालयाची तोडफोड केली। यावेळी रस्त्याने जात असलेले पोलीस शिपाई योगेश पाटील यांनी त्यास आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही माथे फिरून हल्ला चढवत जखमी केले। दरम्यान यावेळी ॲडव्होकेट भावसार हे कार्यालयात नसल्याने बालमबाल बचावले। याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील राम मंदिराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ भावसार यांचे कार्यालय तथा राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय आहे। हे कार्यालय आज सकाळी नेहमीप्रमाणे उघडे असताना 10 वाजेच्या सुमारास सराईत व आता नुकताच जामिनावर सुटलेला माथे फिरून कार्यालयावर हल्ला चढवला। हा माथे फिरू महादेवपुराकडून पायी आला। त्याच्या हातात कोयता होता। त्याने शिवीगाळ करत कार्यालयात प्रवेश केला व कुठे आहे ॲडव्होकेट भावसार, त्याला मी सोडणार नाही असे म्हणत कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली। यावेळी रस्त्याने जात असलेले पोलीस शिपाई योगेश पाटील हे त्यास आवरायला गेले असता त्यांच्यावरही त्याने हल्ला चढवत जखमी केले। यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की नेहमीप्रमाणे ॲडव्होकेट भावसार सकाळी कार्यालयातच होते, मात्र काही कारणास्तव ते कामासाठी शेजारीच असलेले त्यांच्या कुटुंबियांच्या घरी गेले म्हणून ते बाल बचावले आणि तेवढ्यात ही घटना झाली। यावेळी कार्यालयात केवळ त्यांचा लेखनिक छोटू सेंदाने, अशफाक शाह आदी उपस्थित होते। मी नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे सकाळी 9:30 वाजेला पक्षाच्या कार्यालयात गेलो। मी दोंडाच्या शहर राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष या नात्याने रोज 9 ते 12 वाजेपर्यंत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करीत असतो आणि त्यानुसार मी आज देखील पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर 2 इसम हातात कोयता घेऊन, एकाच्या हातात कोयता आणि एकाच्या हातात बिअरची बाटली घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी माझे जे क्लार्क आहेत अगोदर छोटू सैन्याने ते येण्याच्या अगोदर मी 5 मिनिटाकरता माझ्या कामानिमित्ताने बाहेर गेलेलो होतो। माझ्या गैरहजेरीमध्ये हा हल्ला झालेला आहे।
त्यांचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर मी पक्ष कार्यालयात गेलो असता हे विक्की निकवाडे आणि त्याच्यासोबत आलेला एक शिंपी यांनी पक्ष कार्यालयावर हल्ला करून कोयत्याने हल्ला करून भावसार वकिलांना आज जिवंत सोडायचंच नाही, कुठे गेला त्याचा पत्ता सांग असं माझ्या क्लार्कला विचारलं. त्याने समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर त्याने कोयत्याचा वार केला. त्या ठिकाणी जवळ असलेला एक मुश्ताक शाह नावाच्या इस्माने तो वार वरच्या वरती झेलला. नंतर त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आले. योगेश पाटील यांनी त्याला आवरण्याचा आणि त्याला समजावण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील त्याने त्या कोयत्याने वार केला. सुदैवाने योगेश पाटील साहेबांनी त्या ठिकाणी पडलेली खुर्ची उचलून आडवी धरली, नाहीतर खूप मोठी गंभीर इजा आणि दुखापत त्यांना देखील झाली असती. हा इसम गुन्हेगार जरी असला, हिस्ट्री सीटर जरी असला, तरी माझ्यासोबत झगडा करण्याचं काही विशेष कारण त्याचं नाही. परंतु तो कोणाच्या तरी सांगण्यावरून असं कृत्य करू शकतो अशा स्वरूपाचा गुन्हेगारी स्वरूपाचा इसम आहे. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये एक शंकेची शंका निर्माण झाली की दोंडाच्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव पाहता कुणीतरी विरोधकांनी हा प्रभाव कमी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी देखील या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केल्याची बाब किंवा शंका नाकारता येत नाही. तसं देखील होऊ शकतं. आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे की अत्यंत गांभीर्याने हा हल्ला झाला याचं इन्व्हेस्टिगेशन तर तुम्ही करणारच आहात, परंतु हा हल्ला का झाला या कारणामध्ये पोलीस प्रशासनाने गेलं पाहिजे. पोलिसांनी ती कारणं शोधून काढली पाहिजे, ती जनतेसमोर ठेवली पाहिजे. ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी शिवन बुद्रुक येथे युनिसेफ आणि युवा संस्थेच्या माध्यमातून जागतिक शौचालय दिन मोठ्या उत्सवात शिवन बुद्रुक या गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी या गावातून शौचालय दिनानिमित्त गावामधून स्वच्छतेची व जागतिक शौचालय दिनाबाबत रॅली काढण्यात आली. यामध्ये गावातील नागरिकांना शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेचे व शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच घोषवाक्याच्या माध्यमातून शिवन बुद्रुक या गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या घोषवाक्य देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाला श्री सुरेश दवंडे सरपंच शिवन, अनुभव शिक्षा केंद्राचे वाशिम जिल्हा समन्वयक श्री आशिष धोंडगे, अनुभव साथी श्री शरद पवार, गौरव ढोरे, हरीश मोसले, शिवा ढोरे, राजेंद्र हरमकार, अमोल पून, निखिल ढोरे, मयूर जोगदंड, अक्षय ढोरे, विजय दिहाडे, कपिल सरोदे, कल्पेश ढोरे, शुभम ढोरे आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रहिवासी समीर शेख वय 15 हा साखर कारखान्यात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी बघ्यास विभागात काम करत असताना मशीनच्या बेल्टमध्ये अडकून अपघातग्रस्त झाला. यानंतर पीडितास पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे बालपणाबद्दल म्हटले जाते, कारण बालपण म्हणजे खेळणे, बागडणे, मोजमजा करणे. परंतु अलीकडे काही मागण्या आधीच मुलांना आपल्या पाल्याकडून मिळते. बालपिढी ही देशाची संपत्ती आहे, जी तरुण झाल्यावर देशाचा आधारस्तंभ बनते. पण लहानपणी त्यांच्या हाती पाटी पेन्सिल सोडून झाडू टेबल पुसण्याची वेळ येत असेल तर ह्या पिढीला काय म्हणावे. 12 जून आपण एकीकडे बाल कामगार विरोधी दिन पाळतो तर दुसरीकडे हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवशीच फक्त मुलांच्या समस्येबद्दल विचार प्रकट केले जातात, नंतर काही नाही असा आजवरचा अनुभव आहे. कारण आपण केवळ विकासाच्या पोकळ गप्पा मारतो, पण बाल कामगारांच्या समस्यांकडे कोणी बघत नाही. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये बाल कामगारांच्या मृत्यूशी कामगार आयुक्त दखल घेतील का असा सवाल मयत मुलाच्या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहे. म्हैसूर साम्राज्याचा टिपू सुलतान, म्हैसूरचे शेह, म्हैसूरचा वाघ असे केले जाते. टिपू सुलतान कुशल, शूर आणि शूर नायक होता.
ज्यामध्ये वीरता आणि धैर्य त्याच्या रक्तामध्येच भरलेले होते. टिपू सुलतानच्या शौर्यामुळे ब्रिटिशांनाही गुडघे टेकावे लागले होते. या व्यतिरिक्त तो एक अत्यंत कौतुकास्पद रणनीतिकार देखील होता. टिपू सुलतान नेहमी त्यांच्या रणनीतीद्वारे त्यांच्या अधीन असलेला प्रांत जिंकण्याचा प्रयत्न करीत असे. टिपू सुलतानने ब्रिटिशांविरुद्ध अनेक युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय टिपू सुलतान हा ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईतील भारताचा पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणूनही ओळखला जात आहे. वाटूर नगरीमध्ये शेरे हिंद म्हैसूरचा वाघ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाला ओळखलं जातं असा शूर पराक्रमी आणि अभेद्य अजिंक्य राहिलेलं व्यक्तिमत्व या हिंदुस्थानची शान हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व भारतवासियांना या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाटूर नगरीच्या वतीनं, व्यापारी महासंघाच्या वतीनं, गावकरी मंडळींच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि शेरे हिंद हजरत टिपू सुलतानजी यांच्या कार्याचा गौरव अखंड भारतामध्ये संपूर्ण प्रमाणामध्ये फैलल्या जावा यासाठी, या नवतरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी मी त्यांना प्रोत्साहित करतो. जेणेकारण हजरत टिपू सुलतान यांचं कार्य सामाजिक, शैक्षणिक आणि क्रांतिकारी विचाराचं होतं. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढणारा पहिला क्रांतिकारक म्हणून हजरत टिपू सुलतानजी यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिलेलं आहे. त्यासाठी मी पुनश्च एकदा आमच्या संपूर्ण व्यापारी महासंघाच्या वतीनं, गावकरी मंडळीच्या वतीनं, या ठिकाणी नवतरुणांच्या वतीनं हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी गिरीश महाजन यांच्या हस्ते शेंदुर्णी पहूर तसेच शेंदुर्णी परिसरातील आजूबाजूला असलेल्या सरकारी कापूस खरेदी विक्री म्हणजे CCIचे आज रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून संजय गरुड तसेच त्यांचे कार्यकर्ते शेंदुर्णी येथील सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की सर्वांचा कापूस लवकरात लवकर घेतला जाईल आणि त्यांना पैसे लवकरात लवकर देण्यात येणार आहे. या वर्षाचा पाऊस चांगला झालेला असल्यामुळे आताची पेरणी ही चांगली होईल असे त्यांनी आपल्या यावेळी सांगितले. तरी लोकांनी CCI मध्ये आपला कापूस द्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. आपण 4 सेंटर सुरू पहूरला आता एक झालाय, उद्या परवा दुसरे होण्याची शक्यता आहे. नामदिला वगैरे म्हणजे मालवाडीला आपलं माल पण आहे, इथे शेंदुर्णीला पण आहे. त्यामुळे एवढे जास्त शेतकरी तेवढा पण करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून शेतकऱ्यांना फार वाट बघावी लागणार नाही. लवकरात लवकर त्यांचं मोहन होईल, त्यांच्या हातामध्ये पैसा येईल. 800 रुपये 850 रुपये त्यांना हमी भाव जो आहे तो मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. यावर्षी हंगाम चांगला आहे. आपल्या तालुक्यात तरी आपण बघितलं हंगाम सगळ्या तालुक्यावर फिरतोय सध्या, त्यामुळे अतिशय चांगला हंगाम आहे. कापूस झाला आहे, नंतर बोंडळी पडलेली आहे खरं आहे, परंतु बरेच कापूस आता हातामध्ये येऊन गेलेला आहे. मका सुद्धा बऱ्यापैकी आहे. दुबार पिकासाठी आपल्याला आता पाऊसही चांगला झालेला आहे, पाणी चांगलं आहे, त्यामुळे दुबारची पेरणी चांगली झालेली आहे. पण आता मी बघतोय माझ्याकडे फोन येतात सारखे, फोन ट्रान्सफॉर्मर 4 महिन्यापासून नाही, 3 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर नाही. आता 3-3, 4-4 महिने शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. गावाचा 20 दिवस दिला, गावाचा 15-20 महिनाभर खेड्यामुळे गावामध्ये लाईन नाहीये. इतकी अवाईट अवस्था झालेली आहे. तुम्ही आठवलं मागचे 5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळेला 1 दिवस सुद्धा थांबावं लागत, 1 दिवस सुद्धा. त्याच्या पुढे 5 वर्ष फार वाईट अवस्था होती. पण भावांत लावली की मागच्या बरोबर त्या दिवशी संध्याकाळपासून दुपारपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळत होतं, ऑइल मिळत होतं, कंडक्टर मिळत होत्या, लोड शेडिंग नव्हतं. परंतु आता सगळी परिस्थिती बदललेली आहे. आता शेतकरी बिचारा अक्षरशः म्हणजे पाणी आहे. पिंपरी चिंचवड छठ पूजेनिमित्त माननीय आयुक्तांच्या शहरातील नागरिकांना, विशेषतः उत्तर भारतीय नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आपल्या शहरामध्ये आतापर्यंत नागरिकांनी खूप चांगल्या रीतीनं कोविडला सामोरं जाण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्याच पद्धतीनं येणाऱ्या छठ पूजेच्या पर्वाला देखील आपल्या इकडचे सर्व नागरिक, विशेषत्वानं उत्तर भारतातून आलेले जे नागरिक आहेत की जे छठ पूजेचे मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात, त्या सर्वांना या छठ पूजेच्या पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परंतु आजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळे सण, वेगवेगळे उत्सव साजरे केले, त्याच पद्धतीनं पूर्ण भक्तिभावानं मात्र सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आपल्याला छठ पूजेचा देखील पर्व आपल्याला साजरा करावा लागणार आहे.
काही बंधनं त्यामुळे आपल्याला या छठ पूजेवरती देखील सार्वजनिक रूपामध्ये आपल्याला पाळावी लागणार आहेत. प्रामुख्यानं आपण नदी घाटावरती, तलावाच्या किनारी घाटांवरती येऊन आपण छठ पूजा करतो, सूर्यदेवतेची उपासना करतो. मात्र ह्या वर्षी कोरोना आपल्यातनं अद्यापही गेलेला नसल्यामुळे आणि दुसरी वेव्ह येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट मात्र टाळावी लागणार आहे. या वर्षी घाटावरती, नदी किनारी, तलावाच्या किनारी येऊन एकत्रित सार्वजनिक स्वरूपामध्ये छठ पूजा करणं आपल्याला शक्य होणार नाही आणि ते करू नये. मात्र ज्यांना खाजगीरित्या आपापल्या घरामध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये तात्पुरतं कृत्रिम हौद करून जर छठ पूजा करायची असेल तर ती आपल्या स्तरावरती करू शकता. मात्र घरातच राहून आपापल्या ठिकाणी, आपापल्या घरातूनच छठ पूजा करावी. कुठल्याही प्रकारे सार्वजनिक स्वरूप या पूजेच्या निमित्तानं नागरिकांनी त्याचं होऊ देऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, ही मी प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. करोना आपल्यातून अजून गेलेला नाही, करोनाचा धोका आपल्यापासून टळलेला नाही. आपल्याला एकमेकांमध्ये शारीरिक अंतर किमान 6 फुटाचं राखायचं आहे. हात आपल्याला वेळोवेळी स्वच्छ धुवायचे आहेत. बाहेर पडत असताना, सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्याला मास्कचा वापर करायला विसरायचं नाहीये. मास्क जर वापरला नाही तर आपल्याला 500 रुपयाचा दंड केला जाणार आहे. आणि जर कुठलीही लक्षणं कोणालाही कधी दिसत असली तर तात्काळ आपली तपासणी करून घ्या, जेणेकरून लवकर जर आपल्याला कळलं की आपल्याला कोविड आहे तर आपण त्याच्यावर तात्काळ वेळीच चांगले उपाय करू शकतो. आपल्याला प्रत्येक जीव महत्वाचा आहे. छठ पूजेच्या पर्वावरती मी सर्व नागरिकांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि पूर्ण भक्तिभावानं आपापल्या घरात राहूनच छठ पूजा आपण करावी याचं आवाहन करतो. धन्यवाद. लळिंग किल्ल्यावरून पडल्याने गोपाळ नगरातील महिला ठार. गोधन लुटणाऱ्या टोळ्या कधी होणार गजाळ, दिवसाढवळ्या वाढले चोरीचे प्रमाण. राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट बावसर यांच्या कार्यालयाची तोडफोड. मशीनमध्ये अडकवून बालकामगारांचा मृत्यू, साखर कारखान्यातील घटना. युवा मंच वालटूर फाटा यांच्या वतीने टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. जळगाव जिल्ह्यातील पहूर व शेंद्रोणी येथे सरकारी कापूस खरेदी विक्रीला सुरुवात. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की
हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.